कानावर पडलं, राम प्रतिज्ञा मम वधाची, राम प्रतिज्ञा, राम प्रतिज्ञा, राम प्रतिज्ञा, राम प्रतिज्ञा मम वधाची, कोण वाचविल मनसी राम, कोण वाचविल मनसी, कोण वाचवेल मला यातून? आणि म्हणून जो धावला हो, आणि समोर काहीतरी दिसलं, अतिथी कक्ष आतमध्ये गेला, आत गेल्याबरोबर ते दार पटकन लावून घेतलं, त्याची कडी कोयंडा लावला आणि दाराला टेकून घाबरला होता. आणि घाबरल्याबरोबर मुखातून नाम आलं, राम 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 राम. आणि लक्षात आलं, अरे ज्याचं नाव घेतोय तोच मला मारणार आहे. मग रामाचंच नाव घेतलं तर असं आहे ना, म्हणे नाम घेतलं की तो लवकर जवळ येतो. मग जो मला मारणार आहे त्याचंच नाव मी घेतलं तर काय होणार, माझं काय होणार? मग आता कोणाचं नाम घ्यावं, कोणाला बरं शरण जावं? अहो त्याही स्थितीमध्ये जरा विचार करतोय काशी राजा, आणि त्याच्या डोळ्यासमोर एक प्रसंग आहे. आही रावण आणि मही रावण या दोघांनी भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांना ताब्यात घेतलं होतं आणि पाताळात घेऊन गेले. त्या आही रावणाने सांगितलं, हा आता दोघे मरायला तयार व्हा, म्हटले घ्या तुमच्या कुलदेवतेचं नाव. लक्ष्मण म्हणाले, दादा आता कोणत्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं, काय करायचं? आणि त्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्र म्हणाले, हे बघ तू आपल्या कुलदेवतेचं नाव घे, मी मारुतरायाचं नाव घेतो. का? कारण तोच आपल्याला यातनं वाचवे. झालं. काशी राजाला लक्षात आलं, रामरायांवर संकट आलं तर त्यांना वाचवण्याकरता म्हणून भगवान मारुतराय आहेत. मग आपल्याला आता वाचायचं असेल तर कुणाचं स्मरण करावं? विश्वास जो मारुती वरी ठेवितो, विश्वास जो मारुती वरी ठेवितो, तयाचे संकट तो हरितो. आणि राम प्रभू मग त्यासी मानितो, राम बाण न चले तेत. म्हटलं मारुतरायावर जो विश्वास ठेवेल त्याला रामबाण सुद्धा काही करणार नाही. आणि म्हणून श्रीराम 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 म्हणणारा मारुती 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 म्हणायला लागला. अरे म्हणजे आता जीवाशी आलो होतो. मला सांगा, आज सूर्यास्ताला तुझं मरण आहे असं एखाद्याच्या कानावर आलं तर तो आधीच मरेल. सूर्यास्त सुद्धा पाहायची गरज नाही. आणि त्यातनं मृत्यू रामाच्या हातून आहे. आता काय करावं? अहो मन सैरभैर झालं, अगदी घालमेल व्हायला लागली हो मनाची. इतकी घालमेल, किती? विनोबांचं वाक्य आहे, ते म्हणतात जगातल्या सगळ्या मेल बंद पडतील. जगातल्या सगळ्या मेल बंद पडतील, पण घालमेल अशी आहे की जी कधीच बंद पडायची नाही. कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल, मनामध्ये तोच विचार आहे. आणि धड 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 वाजवा, हरकत नाही. हेच होते तेव्हा बाहेर. आणि दार वाजायला लागलं. काशी राजाला जणू वाटलं असेल धड धड वाढते. पुढचं म्हणायचं नाही या गादीवर, पण विचारांची टिकटिक वाजते. ती वाजतच होती हो. आणि तो धडधड ऐकली, आपली धडधड. कोण आलं? आणि म्हणून त्याने विचारलं, कोण आहे, कोण आहे म्हटलं. त्याला असं वाटलं आता भगवंतांनी आपल्याला नेण्याकरता म्हणून दूत पाठवले असतील. आता रामाचे दूत ते रामदूत, ते रामदूत आपल्याला न्यायला आले असतील. कोण आहे विचारलं. कोण आहे म्हटल्या बरोबर बाहेरून आवाज आला, हरिनारायण. अहो नारदा, काय करून ठेवलं ते? काय केलं? तुम्ही सांगितलं, तुम्हाला शब्द दिला म्हणून करावा नमस्कार सर्वांना, वगळावे ते विश्वामित्रांना.
आणि म्हणला होता काय, साधशील अंतिम कल्याण, झालं माझं अंतिम कल्याण. चांगला माझा बळीचा बकरा केला तो. आता एकीकडे रामबाण आणि समोर शिकार म्हणजे मी आहे. बघ, काळजी करू नकोस, मी आलोय ना, म्हणूनच तर भीती आहे. तुम्ही काय सांगाल? हे बघ, तुला जर यातून वाचायचं असेल तर दार उघडतोस का? आता दार उघडतोस का म्हटल्याबरोबर काशीराजा जो घाबरला, त्याला वाटलं बाहेर कोणी असेल तर. नाही 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 नाही, मी नाही दार उघड. बरं ठीक आहे, तुला जर रामबाणांपासून वाचायचं असेल तर दार उघड, नसेल तर बस आतमध्ये. मी हा चाललो. नारायण नारायण. नारद मुनी निघणार तेवढ्या त्यानं दार उघडलं आणि नारद मुनींच्या पायावर लोटांगण घेतला. अहो नारदा वाचवा, नारदा वाचवा. आता तुम्हीच याच्यात पाडले, कसं बाहेर पडायचं? नारद मुनी म्हणाले, हे बघ, आता मी सांगेन तिथं जायचं. धर बरं माझ्या तंबोरीला. काशी राजाने विचारलं, का हो? म्हटले, तुमच्या तंबोरीला धरलं तर रामबाण येणार नाही काय? असं कुठं असतं का? ते रामबाण आहे, ते त्रिखंडात कुठेही जातील. तू पाताळात धरलास तरी एकदा तुझं नाव कोरलंय त्याच्यावर, त्यामुळे बरोबर ते तुझ्याच पाशी येणार आहे. मग कुठं जायचं आपण? मी सांगतो ते करायचं. आणि झालं, धरलं त्या तंबोरीला घट्ट. आणि नारद मुनींनी सांगावं, हे बघ, नुसतं धरू नकोस, डोळे मीट. का? आता आपल्याला आकाश मार्गाने एके ठिकाणी जायचंय. मला रोजची सवय आहे आकाश मार्गाने जायची, पण तुला नाहीये. तू जर डोळे उघडे ठेवलेस आणि खाली पाहिलंस तर इथंच तुझा कार्यक्रम होईल. आणि झालं, घट्ट धरलंय तंबोरीला, डोळे मिटले आणि आकाश मार्गाने निघाले दोघे. येऊन पोचले ते ऋष्यशृंग पर्वतावर. ती म्हणा, कोण होतं तिथं? उतरल्या बरोबर नारद मुनींनी सांगितलं, हे बघ, तुला वाचण्यासाठी म्हणून उपाय सांगतोय मी. मग म्हटलं, या रस्त्यानं जरा सरळ जा. हा बर. तिथं गेल्यानंतर कोणीतरी एक बसलेली असेल स्त्री, तिला जाऊन शरण जा, तिला भेट, तिच्याकडे अभयदान माग. कोण आहे? कुणाला शरण जायचं? नारदा सांगा हो. आणि त्यावेळेला नारद मुनींनी सांगितलं, तपापैसरी साध्वी तेथे, तपापैसरी साध्वी तेथे, नाम तिचे अंजनी, शरण जा तिजसी जाई तू काशी, शरण जा तिजसी जाई तू काशी. मागावे तिचे अभयदान ते, मागावे तिचे अभयदान ते, वंदन करी झुकनी म्हणती दे, शरण जाई तू काशी, म्हणती दे शरण जाई तू. वाचाल छान आहे, अगदी ऐकत बसावीशी वाटते. कारण का चाल चालली? कारण सिनेमावाल्यांनी पिंजऱ्यामध्ये ठेवलेली उलटी वाजते. का बरं सिनेमावाल्यांनी पिंजऱ्यात ठेवली? कशी? तुम्हा बरी गेली एवढंच म्हणायचं, गादीचा मान राखायचा. आणि एवढंच नाही, मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की. अजून 12 कोणाचेच वाजलेले नाही. तपापैसरी साध्वी तेथे, नाम असे अंजनी, तिजसी दे, शरण जाई तू काशी, तिजसी दे, शरण जाई तू काशी. कोण बसलंय तिथं? अरे, ज्या भगवान प्रभू रामचंद्रांच्या रामबाणापासून तुला वाचायचंय, त्या रामांचे असलेले सद्भक्त म्हणजे मारुतराय. त्या मारुतरायांची माता अंजनी तिथं बसली आहे, तिला जाऊन भेट. आणि हा धावत गेला. असं आता जीव वाचवायचा आहे म्हटल्याबरोबर किती वेळ घालवणार? 8:35 झालीच आहे, किती घालवणार ना?
म्हणून हा धावत गेला आणि गेल्या गेल्या पाय धरले अंजनी मातेत. अंजनी माता ध्यानात बसली होती. स्मरण चाललं होतं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम. आणि यानं प्रार्थना केली, माते मला वाचव ग, मला वाचव ग, मला वाचव. असं म्हटल्याबरोबर तिनं जो अभयदान दिलं आणि तेवढ्यात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणणाऱ्या त्या अंजनी मातेच्या मुखातून काय शब्द आले आणि ते नेमके ह्यानं ऐकले. काय शब्द आले? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. काशीराजाने डोक्याला हात लावला. अरे ज्यांच्यापासून वाचायचं त्यांच्याकरता म्हणून उपाय शोधायला इथं आलो आणि ज्यांच्याकडे आलो त्या सुद्धा त्यांच्याच पक्षातल्या. ध्यान विसर्जन झालं आणि ध्यान विसर्जित झाल्याबरोबर समोर बघितलं कोण आपण. यानं घडलेला सगळा प्रसंग सांगितला. अंजनी माता म्हणाल्या, हे बघ याच्यात मी काही मदत करू शकेन असं वाटत नाही. अहो असं नका हो म्हणून, आपण अभयदान दिलं ठीक आहे, पण मी जरी मदत नाही केली तरी माझा मुलगा तुझ्या पाठीशी आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी, माझा मुलगा तुझ्या पाठीशी आहे. कोण? आणि असं म्हणून तिथूनच स्मरण केलं. हो तिथूनच स्मरण केलं. पुन्हा एकदा करूयात. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. काय सांगावं? अहो स्मरण केलं अंजनी मातेनं. आणि एरवी असं व्हायचं हो, अंजनी मातेनं स्मरण करावं आणि मारुतरायांनी लगेच यावं. त्या दिवशी काय काम अडकलं होतं माहित नाही. मारुतरायांना यायला जरा उशीर झाला. किती? या जरा मध्ये जेवढा अंतर आहे तेवढाच उशीर झाला. जरा उशीर झाला आणि आल्याबरोबर अंजनी मातेने विचारलं, अरे बाबा एरवी बोलवलंस की लगेच येतोस, आज जरा उशीर केलास का बरं? मारुतरायाने सांगितलं, माते आपली पहिलीच हाक माझ्या कानावर आली होती. म्हटलं कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. निघायच्या आधी एक बघू म्हटले, यदा कदाचित काहीतरी प्रसंग आल्याशिवाय माते तू मला बोलवणार नाहीस. तेव्हा मध्ये सुग्रीवाकडे जाऊन आलो. का? त्याला सांगितलं, बाबा रे सैन्य तयार ठेव. ज्या अर्थी मातोश्रींनी बोलवले म्हणजे मी त्या मातोश्रींबद्दल बोलतो. ज्या अर्थी मातोश्रीने बोलवले त्या अर्थी असं आहे की नक्कीच काहीतरी कारण आहे. जर लागलंच तर युद्धाला सैन्य हाताशी पाहिजे. काय झालं आई, कशाला बोलावलं? प्रसंग सांगितला सगळा आणि अंजनी मातेने सांगितलं, हे बघा आता हे तुमच्या ताब्यात, पहा आता काय करायचं. सगळं ऐकलं मात्र आणि मारुतराय म्हणाले, वा 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 आई, अगं चांगलंच केलंस की. एकीकडे तू यांना अभयदान दिलंस, आता एकीकडे तुझा शब्द आणि यांना कोण मारणार आहे? तर माझेच असलेले भगवंत म्हणजे रामप्रभू. झालं म्हटले, इकडं आड तिकडं विहीर. चांगलं पेचात पडलंस. हे बघ मारुतराया, तुला काहीही अशक्य नाही, सगळं तू शक्य करू शकतोस. तेव्हा बघ आता या प्रसंगातून तोडगा काढ म्हणजे झालं. मारुतरायांनी काशीराजाकडे बघितलं. अहो काशीराजाला मार्ग दाखवणारे नारद मुनी तिथं होतेच. नारद मुनींनी सुद्धा मारुतरायांकडे बघितलं आणि काय आहे ना, प्रॉम्प्टिंग करणाऱ्या एखाद्या कलाकारासारखे नारद मुनी म्हणाले, काय? म्हटलं देवा, आता मी माझं काम पूर्ण केलंय. आता ही सगळी सूत्र तुमच्या हातात आहेत. सूत्रधाराचं काम संपलं. आता तुम्ही बघा हे दोघं काय बोलताय. अंजनी मातेला कळेना काय करपल्लवी नेत्रपल्लवीचा हे परास्पर झालं. मारुतराय म्हणाले, चला म्हणे आता आपल्याला आणखीन वेगळ्या ठिकाणी जायचंय. काशीराजा म्हणाले, काय हा आजचा प्रवास आहे? आवडेल तिथे प्रवास? काय प्रकार आहे हा? एकदा नारद मुनी घेऊन आले इथं ऋष्यशृंग पर्वतावर. मग म्हणे आता कुठं कुठं जायचं? मारुतराय म्हणाले, कुठं म्हणजे शरयुगिरी अयोध्येतच जायचं. अहो म्हटलं जिथून वाचायचं तिथून दूर पळून मी इथपर्यंत आलोय आणि तुम्ही मला नेणार? हो. कसं नेणार? बसा म्हणजे माझ्या खांद्यावर.
आणि म्हणून मारुतरायानं काशी राजाला खांद्यावर घेतलं. हो, काय त्या काशी राजाचं महात्म्य की प्रत्यक्ष भगवंतानी खांद्यावर घ्यावं. ज्या खांद्यावर प्रत्यक्ष भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण बसले होते त्याच्याकरता प्रसंग वेगळा होता. संकटातून सोडवण्याकरता म्हणून राम लक्ष्मणांना खांद्यावर घेतलं होतं. इथे पुन्हा त्या संकटात नेण्याकरता जणू काही खांद्यावर बसवले आणि खांद्यावर बसले हो. आणि काय सांगावं, काय सांगावं, त्या शरयू काठी आले मात्र खांद्यावरून उतरवलं आणि मारुतरायाला सांगितलं, अहो म्हटलं काय आता त्या पाण्याचा शरयूच्या काय करू, काय नाही म्हणले, मी सांगेन ते करायचं. आणि झालं पाण्यात मारुतरायाने सांगितलं काय, पाण्यात उभा राहोनी जप करी राम श्रीराम. पाण्यात उभा राहोनी जप करी राम श्रीराम. नच शरयू तीरी यावे विस्मरून येते नाम. नच शरयू तीरी यावे विस्मरून येते नाम. चालू राहू द्या, आता मी बोलतो तुम्ही चालू राहू द्या. काय सांगितलं मारुतरायाने, पाण्यात उभा राहोनी जप करी राम श्रीराम. या शरयूच्या पाण्यामध्ये उभं राहायचं आणि मुखात म्हणायचं काय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पाण्यात उभा राहोनी जप करी राम श्रीराम. काशी राजा काय, पण माझ्या अटी आहेत त्या लक्षात ठेव. काय अट क्रमांक 1, रामप्रभूंचं नाम अखंड घ्यायचं, त्याला विस्मरायचं नाही. अट क्रमांक 2 काय, नच शरयू तीरी यावे. कोणीही जरी बोलवायला आलं तरी सुद्धा ते नाम सोडून पाण्यातून शरयू काठापर्यंत यायचं नाही. आणि 8 क्रमांक 3 काय, अगदी भगवंतानी जरी साथ घातली रामप्रभूंनी, काशी राजा या हो पाण्याबाहेर, तरी सुद्धा मी जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत बाहेर यायचं नाही. पाण्यात उभा राहोनी जप करी राम श्रीराम. जप करी राम श्रीराम. आणि झालं. अर्थात बसलेला साधक योग्य आहे का नाही हे सद्गुरूंनी बघायचंच असतं. जणू काही नाम देणारे सद्गुरू मारुतराय झाले आणि साधक काशी राजा झाला. आणि म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. काशी राजाची परीक्षा घ्यावी म्हणून मारुतरायाने हळूच हाक मारली, काशी राजा ये बरं पाण्याबाहेर. म्हणून श्रीराम 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 श्री. हा म्हटले साधक असा पाहिजे का, एकदा सांगितलं की कळलं पाहिजे. आणि मारुतराय जे निघाले कुठे येऊन पोचले, अयोध्येला राम दरबारात भगवान प्रभू रामचंद्रांच्या महालामध्ये आले, नमस्कार केला. आणि मारुतराय म्हणाले, भगवंता दरवेळेला तुम्ही म्हणता काहीतरी माग काहीतरी माग काहीतरी माग काहीतरी माग, आज मला मागायची इच्छा झाली तेव्हा द्याल ना. ते ऐकलं मात्र. आणि रामप्रभू म्हणाले, अरे नेहमी मी तुझ्या मागे लागतो, आज तूच माझ्या मागे लागलाय, बोल काय हवंय, काय हवंय बोल. आणि काय हवंय बोल म्हटल्याबरोबर भगवान प्रभू रामचंद्रांसमोर गुडघे टेकलेत मारुतरायानं, हात जोडले आणि सांगावं, जो राम नाम नित्य स्मरेन
काय मागितलंय बघा, जो राम नाम नित्य स्मरेल, ब्रह्मास्त्र ही फिके त्या पुढे पडेल. हेच मागणे ना तुझं, हरकत नाही तथास्तु. आणि रामप्रभूंनी सांगावं, ब्रह्मास्त्र काय, हार काय माझे बाण, न चले ते दवा. काळजी करू नका मारुतराय, त्या जीवाचं, जो जीव माझं नाव घेईल त्याला ब्रह्मास्त्रच काय, माझेही बाण काही करणार. तथा आनंद झाला हो, आनंद झाला. आणि मारुतराय उड्या मारतच निघाले. अर्थात जाण्यापूर्वी त्यांनी काशी राजा ज्या ठिकाणी पाण्यामध्ये जप करतोय त्या ठिकाणी आपल्या गदेनं एक वर्तुळ काढलं हो पाण्यामध्ये. काय होतं ते अभेद्य कवच. काय सांगावं, भगवान प्रभू रामचंद्रांचं नामच असं आहे की त्या नामाचा परिणाम असा की त्यामुळे अभेद्य कवच निर्माण होतं. म्हणून तुमची आमची रक्षा करणारी ती रामरक्षा आहे. देहाचं तर रक्षण होतच, पण मनाचं, बुद्धीचं, अंतःकरणाचं आणि भावभावनांचं रक्षण करणारी ती रामरक्षा आहे. ते रामनाम आहे. अहो, जसा एखादा हातात काठी घेतलेला गुराखी त्या गुरांना वळतून त्यांचं रक्षण करतो, तसा तो जो हातामध्ये धनुष्यबाण घेऊन उभा आहे ना, आमच्याकरता असलेला गुराखी, तो आमचं रक्षण करणारच. आणि म्हणून येऊन बघितलं शरयू काठी आणि काय दिसलं महाराज, त्या रामनामानं तो परीघ इतका वाढला होता, ते संरक्षण भेद, ते चक्र इतकं वाढलं होतं की सगळीकडे ते तरंग दिसायला लागले. श्रीराम 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 श्रीराम. बर, काशी राजाई इतक्या अंतःकरणपूर्वक म्हणत होता की नुसतं वातावरण नाही, कण कण राममय झाले. मारुतराय म्हणाले, आता हेही रामनामामध्ये आहे, मग आपण तरी का थांबायचं, का थांबायचं? कारण त्यांना माहिती होतं काय, श्रीराम सुखाचे धाम जीवा विश्राम, श्रीराम सुखाचे धाम जीवा विश्राम, तो राम जाणरी पुरारी. भगवंत कसे, तो राम जाणरी पुरारी, तो दीनांचा कैवारी, तू घे त्याचे नाम सदा विश्राम, श्रीराम सुखाचे नाम सदा विश्राम, श्रीराम सुखाचे नाम सदा विश्राम. सुखानंदकारी निवारी भया, जनी भक्ति भावे भजावे तयाते, विवेके त्यजावा अनाचार हेवा, पण प्रभाते मनी रामचिंतित राजाधिराज आणि काय सांगावं, दोघांचं इथे नाम घेणं चालू आहे आणि तिकडे सूर्यास्त व्हायला लागला. विश्वामित्रांनी आठवण करून दिली, अहो काय म्हटलं, ज्यांच्या करता बाण काढून ठेवले त्यांना कधी म्हणा. सगळे रामदूत पाठवले, कुठे गेला या बेटा बघायचं, कुठे जाऊन लपलाय, पण कोणाला काही सापडे ना. विश्वामित्र म्हणाले, असं करा, तुमचे बाण आहेत ते लक्षवेधी आहेत, तुम्ही इथून फक्त मारा म्हणाले आणि बरोबर जाऊन पोचेल. झालं. आणि म्हणून हातामध्ये धनुष्य घेतलंय आणि धनुष्य घेतल्याबरोबर ते तो बाण काढलाय. तो बाण म्हटलं प्रत्यंच्याला लावलाय. आता बाण असाच जाईल का, कानोंद धन दे ना तदरे, कानोंद धन दे ना तदरे, कानोंद धन दे ना तदरे, तदरे कानोंद धन दे ना तदरे, कानोंद धन दे ना. काय केलं हो, भगवान प्रभू रामचंद्र उभे, हातामध्ये धनुष्य आहे. कानोंद धन दे ना तदरे, कानोंद धन
दे ना. एक बाण काढला, प्रत्यंच्या कानापर्यंत ओढली आणि काय सांगावं, सुंदर ना कदरे जो बाण सुटला हो, जो बाण सुटला त्यानं बरोबर त्या आवाजाच्या दिशेने जायला सुरुवात केली. श्रीराम 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 श्रीराम. काशीराजाचा आवाज येतोय. कुठून येतोय? शरयू काठी बसलाय. जो ज्या वेगानं बाण आला, पण समोर अभेद्य कवचच होतं ना रामनामाचं, त्याला तो बाण धडकला आणि पुन्हा रिव्हर्स गिअर. जिथून आला तिथं आला. आता रामप्रभूंच्या दिशेनं बाण येतोय, तो त्यांना थोडीच लागणार आहे, तो त्यांच्या चरणाशी येऊन पडला. विश्वामित्र म्हणाले पहिला चुकला असेल, पुन्हा मारला. म्हणून दुसरा मारला, तो पुन्हा गेला, रिटर्न बॅक. आता काय? आणि मग मात्र रामप्रभू विचार करतात, अरे माझ्या बाणांना प्रत्युत्तर देणारी कोणती शक्ती आहे जी काशीराजा बरोबर आहे. आणि म्हणून कानावर आवाज यायला लागला, श्रीराम 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 श्रीराम. कुठून आवाज येतोय? म्हणून काशीराजा ज्या दिशेला बसलाय त्या दिशेला, म्हणजे शरयू काठी भगवान प्रभू रामचंद्र विश्वामित्र येऊन पोचले हो. तो काय दिसलं? त्या नामाचा परिघ एवढा वाढला होता आणि त्या नामाभोवती हातात गदा घेऊन मारुतराय प्रदक्षिणा घालतायत काशीराजाच्या भोवती. तुम्ही म्हणाल असं का हो? अहो रामनामाभोवती प्रदक्षिणा ते घालतील असं. आणि विज्ञान सिद्धांत सांगतो, ज्यांना अणु काय हे कळलंय ना, मध्ये न्यूक्लियस आहे आणि बाजूने इलेक्ट्रॉन आहे, तो फिरणारच ना हो. आणि मधलं जे बल आहे, ज्याला गुरुत्वाकर्षण बल म्हणतात, ते रामनामाचंच बल होतं. झालं. भगवंतांना त्या मारुतरायानं फिरताना बघितलं आणि भगवान प्रभू रामचंद्र म्हणाले, मारुतराया अहो इकडे या, काय करताय? मारुतराय म्हणाले, मला येता यायचं नाही का? ह्यांना मी सांगितलंय तुमचं रक्षण मी करणार आहे. अहो असं काय करता? या, मी येणार नाही. चाललंय, प्रदक्षिणा चालू आहे. त्याच वेळेला हे येत नाही, ठीक आहे, त्यांना तरी बोलवू बसलेले जे आहेत. आणि म्हणून काशीराजाला हाक मारली, काशीराजा या, पाण्याबाहेर या. पण छे ऊन इंचून काशीराजानं बघितलं सुद्धा नाही, जग थांबवला पण नाही. 4 वेळा बोलवल्यानंतर बाहेर येत नाहीत. आणि इकडं मारुतराय मात्र मिश्किलपणे हसतायत. रामांनी विचारलं, अहो म्हटले हसायला काय झालं? हसू नको तर काय करू? का मीच सांगितलंय त्यांना. रामांनी जरी बोलवलं, अट क्रमांक 3, रामांनी जरी बोलवलं तरी सुद्धा बाहेर यायचं नाही, जोपर्यंत मी बोलवेन त्याशिवाय बाहेर नाही यायचं. आता त्यांना मी तेव्हाच बाहेर काढेन जेव्हा आपण म्हणाल की विश्वामित्र ऋषींचा राग गेला. रामांनी विश्वामित्रांकडे बघितलं, काशीराजाकडे बघितलं, मारुतरायांकडे बघितलं. विश्वामित्रांना विचारलं, अहो आता तरी ठीक आहे का? हो म्हटले, 9ला 3 कमी आहे, आता थांबच. ठीक आहे म्हणाले, माझा राग गेला. गेला म्हटल्याबरोबर मारुतरायांनी जे हाताला धरलं काशीराजाला, काशीराजाला हाताला धरलं आणि हाताला धरून रामप्रभूंच्या चरणाशी टाकले. सद्गुरू तेच असतात जे सच्शिष्याला भगवंतापर्यंत नेऊन सोडतात. तिथपर्यंत नेऊन ठेवलंय. काशीराजानं हात सोडले, देवा असा आशीर्वाद कसा मिळाला असता? रामप्रभूंनी सांगावं, अरे साधशील अंतिम कल्याण म्हटलं होतं ना, हेच अंतिम कल्याण आहे. माझ्या नामाचं महात्म्य काय आहे ते मला माहित नव्हतं, ते तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. पण आज मला लक्षात आलं की माझं नाम ज्याच्या पुढे रामबाण सुद्धा फिके पडतील. तेव्हा काळजी करू नकोस, तुला अभयदान आहे. आता राहिलेला 3रा बाण कुठे सोडायचा? विश्वामित्राने सांगितलं, 3रा बाण
सोडून द्या आकाशामध्ये, कुठे जाऊन पडेल तिथे पडेल. आणि झालं काशी राजाला हनुमंतांच्या रूपानं नाम देणारे सद्गुरू सुद्धा भेटले आणि त्या सद्गुरूंनी सद्वस्तू म्हणजे परमेश्वर प्राप्ती सुद्धा करून दिली. परमेश्वर प्राप्ती सुद्धा करून दिली. झालं. मला सांगा, आयुष्याच्या आरंभी ज्या वेळेला रामप्रभूंचं गुणगान गायला सुरुवात केली त्यावेळेला भगवंत कृपा करत नाहीत का? संकट कुठलंही येऊ, अंधारात गेल्यानंतर आम्ही भीतीपोटी राम 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 म्हणतो. लौकिकातल्या अंधारात जर राम पाठीशी आहे तर अलौकिकातल्या अंधारात भगवान प्रभू रामचंद्र आमच्या पाठीशी का नसतील? का नसतील? असतील, पण त्याच्याकरता जयाचे नामे गती पावी जेती. ज्यांच्या नावानच गती मिळणारे, जयासेनी नामे घरो पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. तो स्मरण केल्याचा फायदा असा की अशा प्रसंगात सुद्धा रामदूतांपासून रामनामानच वाचवलं. आरंभी बंदीन अयोध्येचा अयोध्येचा राजा, अयोध्येचा राजा, भक्ताची पावतसे पावतसे अयोध्येचा राजा, राजा अयोध्येचा राजा. आरंभी मंदिर, या मंदिरामध्ये भगवंतांच्या चरणाशी कीर्तन रूपिणी सेवा समर्पित करण्याकरता आमचे जे कीर्तनकार विश्वास बुवा कुलकर्णी यांनी विश्वास दाखवला. बुवा या आणि पहा आमच्या निगडीमध्ये कशा पद्धतीने उत्सव होतो. मी म्हणाल बुवा तुम्ही पहिल्यांदा निगडीत कीर्तनाला करा असं नाही, यांच्यासह बऱ्याच कीर्तनामध्ये सेवा झालेली आहे. त्यांची सद्गुरूंची कृपा आहे. राजा राजा अयोध्येचा राजा, या आरंभी बंदी न करता तुमच्या आमच्या सगळ्यांचे स्वर एकत्र लागले पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून म्हणायला पाहिजे, मिले सुर मेरा तुम्हारा. त्या रामप्रभू करता सगळ्यांचा स्वर एकत्र लागला ना तर भगवंत कधी येतील याची आस लागेल आणि कैवल्याच्या चांदण्याला भुकेला अयोध्येचा राजा. आणि खरंच जर भगवान प्रभू रामचंद्र समोर उभे राहिले ना, सजल नयन भावगंध